आरडी बातमी. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 2024 अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार कामाला लागली आहे. त्यातही महायुतीचे घटक पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे सत्ताधारी असल्याने अधिक सावध आहेत. राज्यभरात आलेल्या विविध सर्वेंच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीच्या विरोधात संतापाची लाट आहे. लोकसभेत याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. विधानसभेत काही सकारात्मक होईल असे काही संकेत अजून तरी दिसत नाहीत. महायुतीमध्ये असलेल्या सर्व घटक पक्षांना अपेक्षित जागा मिळतील याची काही शाश्वती नाही. त्यात एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करण्याच्या देखील राजकीय कार्यक्रम सुरू आहे. एकीकडे महायुतीचे घटक पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेत आहेत. त्यांनी पूर्णपणे हिंदुत्वाची कास धरली आहे. तर याच महायुतीत समाविष्ट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. मुस्लिम मतदारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या जागांपैकी 10% जागा या मुस्लिम उमेदवारांसाठी देणार असल्याचे वक्तव्य त्यांनी जाहीर केले आहे. एकंदरीत हे सर्व महायुतीच्या ध्येय धोरणांच्या विपरीत आहे. त्यामुळे नेमके अजित पवार काय भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत याबद्दल देखील राजकीय साशंकता आहे. राज्यात असा सर्व सावळा गोंधळ सुरू असताना महायुतीची आशा अपेक्षा फक्त लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या लाभावर आहे. विधानसभा 2024च्या निवडणुकीत जरी महायुती म्हणून भाजपा निवडणुकीला सामोरे जाणार असला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना केलेल्या वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का लागला आहे. ते म्हणाले की यावेळच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत येईल, मात्र विधानसभा निवडणूक 2029 मध्ये भाजप हा एकटाच सत्तेत येईल असे वक्तव्य शहा यांनी केले आहे. म्हणजे वेळ आल्यावर भाजपाला मित्र पक्षांची गरज नाही असा अर्थ यातून राजकीय जाणकार काढत आहेत. ज्या ज्या पक्षांनी भाजप सोबत युती केली त्यांचे पुढे काय राजकीय परिणाम झाले हे अनेक पक्षांनी भोगले आहे. यापेक्षा वेगळे काही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वाटेला येईल असे वाटत नाही असा अंदाजही काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. एकंदरीत काय तर गरज सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका भाजपची आतापर्यंत राहिली आहे. त्यामुळे महायुतीचे भविष्य अंधारात आहे. त्यातून महायुतीचे फुटीचे संकेत मिळत आहे असे राजकीय जाणकारांना वाटते. आणि जर खरोखर 2029 मध्ये भाजपा स्वबळावर लढणार असेल तर मग 2024 मध्ये त्यांना साथ का द्यावी हा देखील एक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व पाहिजे असेल तर मग मित्रपक्षांना आतापासूनच स्वबळाचा विचार करावा लागेल. नाहीतर सत्तेसाठी महायुतीसोबत गेलेल्या आमदारांची निराशा होऊ शकते. अजून राज्यातील जागा वाटप निश्चित झालेले नसताना भाजपच्या बड्या नेत्यांकडून स्वबळाची भाषा ही महायुतीसाठी धोकादायक आहे असे मानले जात आहे. यातून आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला भूकंप आपण सर्वांना ज्ञात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांनी स्वतःच्या पक्षाचे सरकार सत्तेत असताना ते पाडले. जवळपास 30 आमदार सोबत घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. तेथे त्यांच्या सोबत आमदारांची संख्या जवळपास 40 इतकी झाली. त्यांनी केवळ आपल्या पक्षाचे सरकार पाडले नाही तर थेट आपल्या पक्षावरही दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तत्परतेने त्यांना शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण देखील मिळाले. हे सर्व भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारच्या वरदहस्त असल्यामुळेच घडले अशी उघड चर्चा राज्यात होते. त्यामुळे या पक्षाचे आणि नेतृत्वाचे सर्व काही भवितव्य भाजपवर अवलंबून असल्याची स्पष्टता नाकारता येत नाही. अशा स्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे वक्तव्य केल्याने मित्र पक्षांमध्ये चिंतेचा सूर उमटू लागला आहे. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील याबाबत चिंतेत असल्याचे समजते. यानंतर दुसरा भूकंप राज्याच्या राजकारणात झाला तो अजित पवार यांच्या बंडाने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या पक्षा चिन्हावर दावा सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कृपेने पक्ष आणि चिन्ह मिळवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपोमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. अमित शहा यांच्या विधानातून थेट अर्थ निघतो की विधानसभा निवडणूक 2024 जरी महायुती लढत असली तरी भविष्यात ही महायुती राहील याची काही खात्री नाही. त्यामुळे आता जरी एकत्र लढलो तरी भविष्यात स्वबळावर लढावे लागणार आहे. त्यामुळे आताच स्वबळावर का लढायचे नाही असा सवाल अजित पवार यांच्या गोटात निर्माण झाला आहे. त्यातच अनेक आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे महायुतीचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यामुळे आगामी काळात होणारे जागांचे वाटप, आपापल्या पक्षांची ताकद वाढवण्यासाठी व आमदार निवडून आणण्यासाठी होणारी राजकीय लढाई, अस्तित्व टिकवण्याची धडपड, मिळालेल्या जागांमध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची स्पर्धा, विरोधकांसोबत मित्रपक्ष आणि चोक्यांकडून उभे राहणारे आव्हान, अशी अनेक आव्हाने समोर असताना जर महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली नाही तर मग मित्रपक्षांचे राजकीय भविष्य काय? सध्या लोकभावना आणि जनभावना महायुतीच्या विरोधात असताना अस्तित्व टिकवण्याची लढाई महायुती जरी लढत असली तरी संपूर्ण महायुतीचे भविष्य मात्र अंधारात दिसत आहे। त्यातून जर आतापासून स्वबळाचा नारा दिला जात असेल तर मग मित्रपक्षांचे मानसिक खच्चीकरण होऊन ते आपल्या अस्तित्वाची लढाई कशा प्रकारे लढतात याकडे देखील राजकीय जाणकारांचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांनी महायुतीच्या मित्रपक्षांना मोठा हादरा दिला असून महायुती फुटण्याचे संकेत मिळत असल्याचे हा राजकीय भूकंप 2024 मध्येच होणार की 2029 मध्ये हा देखील सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे। विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणाला यश मिळेल, महायुतीला की महाविकास आघाडी? आरडी बातमी